everyone, this is Syed Kaisar and today we are going to learn about vegetative reproduction. Vegetative reproduction हा असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला एक पॉइंट आहे. तर न्यू प्लांट्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू देअर पॅरेंट्स. ओके, म्हणजेच आपल्याला बघायचं आहे की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं. ओके, जास्त करून याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जातात. तर बघून घेऊ आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं. आपण पोटॅटो बघितलं, पोटॅटो पोटॅटो कसं असतं, असं असतं पोटॅटो. ओके, त्याला काही स्मॉल स्मॉल आईज असतात. काय असतात? स्मॉल स्मॉल आईज. इन्व्हॉल्व आल्यानंतर हे कशामध्ये कन्वर्ट होतो? बर्ड्समध्ये. कशामध्ये? बर्ड्समध्ये. आणि हा कशामध्ये डेव्हलप होतो? एक मेन पोटॅटो मध्ये. कशामध्ये? हे बर्ड्स आपण हे इन्व्हॉल्व कट केला, आपण कट केल्यानंतर हे बर्ड्स कशामध्ये कन्वर्ट होणार? मेन पोटॅटो मध्ये. कशामध्ये? मेन पोटॅटो. मेन पोटॅटो म्हणजेच काही असे प्लांट्स असतात की आपण त्याला कट करून रिप्रोड्यूस करू शकतो. फॉर एक्झाम्पल रोज प्लांट्स, बॅम्बू प्लांट्स. तुम्हाला एक्झाम्पल दाखवलं मी, पोटॅटो. की हे जे प्लांट्स असतात ते आपण कट करून रिप्रोड्यूस करू शकतो. तर आपण याला नॅचरली पण आणि आर्टिफिशियली पण काय करू शकतो? डेव्हलप करू शकतो, रिप्रोड्यूस करू शकतो. तर फर्स्ट याची काही रिक्वायरमेंट आहे, काही मेथड आहे. ते मेथड आपल्याला बघायचे. मेथड आहे कटिंग, सेकंड आहे ग्राफ्टिंग आणि थर्ड आहे टिश्यू कल्चर. काय? फर्स्ट काय? कटिंग, सेकंड आहे ग्राफ्टिंग, थर्ड आहे टिश्यू कल्चर. तर आपल्याला फर्स्ट बघायचं आहे कटिंग. काय? कटिंग. काय बघायचं आपल्याला? कटिंग. आपण एक्झाम्पल घेऊ बॅम्बू प्लांट्स. कोणतं? बॅम्बू प्लांट्स. हे मेन प्लांट्स. ओके, हे बॅम्बू न्यू मेन प्लांट्स. ओके, आणि हे एक प्लांट्स. हा प्लांट्स रूटेड आहे. कसं आहे? रूटेड आहे. आपल्याला आता काय करायचं आहे की हे जे मेन प्लांट्स आहे याला कट करून जे याचे बर्ड्स आहे, काय हे जे बर्ड्स आहे आपल्याला याच्यामध्ये शिफ्टिंग करायचे. कशामध्ये? हे रूटेड प्लांट मध्ये. तर याला काय आपण म्हणणार? कटिंग. काय म्हणणार? कटिंग. ओके, फर्स्ट तर द स्मॉल व्हेजिटेटिव्ह कटेड, द स्मॉल vegetative cutted, the small vegetative cutted parts of plant, काय? the small vegetative cutted part of plant which, काय? which, the small vegetative cutted part of plant which having more birds is used for, काय? used for propagation. काय? propagation. परत एकदा आहे का? the small vegetative cutted parts of plant which having more birds is used for propagation. तर एक्झाम्पल मध्ये आपण घेऊ स्टेम कटिंग. ओके, काय? स्टेम कटिंग.
आणि रोज. ओके, म्हणजेच जे हे आपलं हे प्लांट्स आहे, आपल्याला हे प्लांट्सला काय करायचं आहे, जे हे रुटेड प्लांट्स आहे, हे बर्ड्स आपल्याला याच्यामध्ये शिफ्टिंग करायची. आपण काय केलं, याला कटिंग केली. कटिंग केलं, याला काय म्हणणार आपण, सियॉन. जे पार्ट्स आपण कट केलं त्याला काय म्हणणार आपण, सियॉन. हे पार्टला काय म्हणणार आपण, स्टॉक. ओके, आता कटिंग झाली. आता आपल्याला काय करायचंय, ग्राफ्टिंग करायची. काय करायची, ग्राफ्टिंग. ओके, आता आपण कटिंग बघितली, ग्राफ्टिंग बघायची. ग्राफ्टिंग म्हणजेच पहिले पॉइंट लिहून घेऊ. जॉईनिंग ऑफ टू पार्ट्स. काय, जॉईनिंग ऑफ टू पार्ट्स. जॉईनिंग ऑफ टू पार्ट्स ऑफ प्लांट्स. joining of two parts of plants in such a way that they can grow. Can grow as on single plants. Okay, joining of two parts of plants in such a way that they can grow as on single plants. म्हणजेच आपण जे स्टॉक केलेलं आहे याला काय म्हणणार आपण, स्टॉक. हे जे आपण कटिंग केलेली आपल्याला याच्यामध्ये शिफ्टिंग करायची आहे. शिफ्टिंग केल्यानंतर जे हे प्लांट्स आहे तर याला बाइंड करायचं. काय करायचं, बाइंड. शिफ्टिंग करून वरतून असं बाइंड करायचं. काय करायचं, याची ग्राफ्टिंग करायची. ग्राफ्टिंग माहिती ना तुम्हाला, ग्राफ्टिंग कशी करतो आपण. पहिले लक्षात घ्या, आपण एक प्लांट घेतलं, मेन प्लांट्स घेतलं, एक मेन प्लांट्स आणि एक रूटेड प्लांट्स. ओके, आता काय आपल्याला काय करायचंय, हे प्लांट्सला कट करायचंय. काय करायचंय, कट करायचंय. याचे जे बर्ड्स आहे, हे बर्ड्सला आपल्याला दुसऱ्या प्लांट्स मध्ये शिफ्टिंग करायची. याची काय करायची, शिफ्टिंग करायची. तर हे कट प्लांट काय म्हणणार, याला सियॉन. आता हे प्लांट्स आपल्याला याच्यामध्ये शिफ्ट करायचंय. ओके, तर याला काय म्हणणार आपण, स्टॉक. ओके, स्टॉक. तर हे प्लांट आपण याच्या तर केल्यानंतर याच्या बाइंडिंग काय करायचं, बाइंडिंग करायची. बाइंडिंग हे प्लांट्स इथं. ओके, या प्रकारे ग्राफ्टिंग होते. टिश्यू कल्चर. तो पॉइंट लिहून घेऊ. by this method small amount of plant by this method small amount of plant tissue is carefully grow give many other plants.
टिश्यू कल्चरचं काय आहे, बाय धिस मेथड स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यू इज केअरफुली गिव्ह मेनी अदर प्लांट्स. ओके, म्हणजेच ग्राफ्टिंग केल्यानंतर आपण जे टिश्यू कल्चरिंग करतो वरतून, त्याला ग्राफ्टिंग म्हणतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मायक्रो प्रोपगेशन मायक्रो प्रोपगेशन म्हणजे काय, जे आता स्मॉल जे प्लांट्स असतात त्याच्यामध्ये पण आपण प्रोडक्शन मध्ये न्यू प्लांट्स आर जेनेटिकली आयडेंटिकल ऑफ देअर पॅरेंट्स. ओके, तर आपण काय करू शकतो, त्याला बघितले आपण मेथड मध्ये कोणकोणतं, कटिंग बघितली, ग्राफ्टिंग बघितली अँड टिश्यू कल्चर बघितली. कटिंग मध्ये म्हणजेच आपण काही प्लांट्स असे असतात की ते प्लांट्सला आपण कट करून रिप्रोड्यूस करू शकतो. ओके, म्हणजेच काही प्लांट्स आपण कट केले तर त्याची ग्राफ्टिंग करणार, त्याला दुसऱ्या प्लांट मध्ये